Hello friends, good morning. Welcome to AV number 6, part number 6 of same topic Tiger Hills. Last AV we have completed up to second topic, second part. Read the following words and which are these words. We have already find out these words. Now turn to next topic, topic number 3. Understand the usage of the words given. अंडरस्टँड द युसेज ऑफ द वर्ड्स गिवन. तर काय शब्द हे ठिकाणी वापरलेले आहेत आणि त्याचा कसा वापर केलेला आहे तो ह्या ठिकाणी बघायचा आहे आपल्याला. बघूया आपण काय आहे ते. आफ्टर कन्सल्टिंग हिम अँड निर्मल चंद्र सिंग वी डिसाइडेड टू अवेट कन्फर्मेशन फ्रॉम द GOC अँड माउंटन डिव्हिजन. यू नो द व्हर्ब वेट. ह्या ठिकाणी जे वेट हा जो व्हर्ब वापरला आहे वेट, हे बघा इथे आलेले आहे हे वेट. बट इट इज अन इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब. हे जे व्हर्ब आहे ते इनट्रान्झिटिव्ह आहे. इट डज नॉट टेक अ डायरेक्ट ऑब्जेक्ट. तर इनट्रान्झिटिव्ह व्हर्बचा अर्थ होतो की जे व्हर्ब कर्माचा आधार घेत नाही त्याला म्हणतात अकर्मक क्रियापद. तर अकर्मक क्रियापद आहे ते जिथे कर्माची आवश्यकता नाही आहे वाक्याला पूर्ण करण्यासाठी. Consequently, it cannot be cast into the passive voice. Also, the past participle of the verb wait cannot act as an adjective. आणि past participle म्हणजे क्रियापदाचं भूतकाळी रूप जे आहे ते ह्या ठिकाणी ॲडजेक्टिव्ह म्हणून काम करू शकत नाही आहे. The mother waited eagerly is a correct sentence as there is no direct object. But the mother waited eagerly, the answer from her son is a wrong sentence. The answer is the direct object. This sentence can be written by using the phrase wait for. As the mother waited eagerly for the answer from her son, wait for can be taken as a transitive phrasal verb. तर ही transitive phrasal verb जी आहे ती इथे आलेली आहे. ट्रान्झिटिव्ह व्हर्बचा अर्थ होतो सकर्मक क्रियापद की जे कर्मासह येणारं असतं त्याला म्हणतात सकर्मक क्रियापद. जे कर्माविरहित येते त्याला म्हणतात इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब. असे हे दोन प्रकार या ठिकाणी आले. टू अवेट इज अ ट्रान्झिटिव्ह व्हर्ब अँड इट डज टेक डायरेक्ट ऑब्जेक्ट. बघा ज्या ठिकाणी ऑब्जेक्ट येतं त्या ठिकाणी ट्रान्झिटिव्ह व्हर्ब असतो म्हणजे सकर्मक क्रियापद. फॉर एक्झाम्पल द मदर अवेटेड द आन्सर इगरली. द पास्ट पार्टिसिपल ऑफ इट कॅन बी यूज ॲज अन ॲडजेक्टिव्ह. द मोस्ट अवेटेड प्रोग्राम स्टार्टेड व्हेरी लेट. नोट दॅट द ऑब्जेक्ट ऑफ द वर्ब अवेट इज युजली अन इनॅनिमेट ऑब्जेक्ट. वी डू नॉट युजली अवेट अ पर्सन बट वी अवेट द आन्सर, कॉल, अराइव्ह, लेटर. देर आर मोर सच वर्ड्स इन इंग्लिश. ऑल ऑफ देम आर नॉट व्हर्ब्स. For example, aside, ashore, anew, awake, afoot. Prefix a provides certain purpose in the formation of the word. Aside means to the side. Ashore means towards the shore. Afoot means on foot. Anew means of new. Apolitical means not political. Asleep means in a state or manner of sleep. Share with your friends few more words. तर असे काही शब्द आहेत की ज्या ठिकाणी प्रेफिक्स जो आहे तो वापरलेला आहे. असाईड, अशोर, अफूट, अन्यू, अपॉलिटिकल, अस्लीप. पण प्रत्येकाचा अर्थ पण या ठिकाणी दिलेला आहे. असाईड म्हणजे काय, टू द साईड, च्या बाजूला असलेला. अशोर म्हणजे काय, टुवर्ड द शोअर, त्या किनाऱ्याच्या कडे असणारा. अफूटचा अर्थ आहे ऑन फूट म्हणजे पायी चालणारा. अन्यू म्हणजे ऑफ न्यू, नवीनबद्दल, नाविन्याबद्दल. अपॉलिटिकल मीन्स नॉट पॉलिटिकल की जे पॉलिटिकल नाही असं. अस्लीप मीन्स इन अ स्टेट ऑर मॅनर ऑफ स्लीप की जे झोपेच्या आहारी गेलेलं आहे किंवा झोपेच्या याच्यात आहे त्याला म्हणतात अस्लीप. तर या पद्धतीने काही शब्द या ठिकाणी आलेले आहेत की जे त्या ठिकाणी आपल्याला ट्रान्झिटिव्ह व्हर्ब, इनट्रान्झिटिव्ह व्हर्ब हे दोन प्रकार पण आलेले आहेत. आणि हे काही शब्द की जे इंग्लिशमध्ये विशिष्ट पद्धतीने प्रेफिक्स त्या ठिकाणी ए म्हणून वापरलेले शब्द आहेत. त्यानंतर आहे यूज ऑफ अल्दो, दो, इव्हन दो, बट. आता यांचा वापर कसा होतो. अल्दो, दो, इव्हन दो. अल्दो द कॅफे वॉज क्राउडेड वी फाउंड अ व्हॅकंट टेबल. जरी अल्दो, जर तर आपण म्हणतो ना अल्दो दो या अर्थाने. अल्दो द कॅफे वॉज क्राउडेड वी फाउंड अ व्हॅकंट टेबल. जरी त्या कॅफेमध्ये खूप गर्दी होती तरीही त्या ठिकाणी एक व्हॅकंट टेबल जे होतं एक रिकामं टेबल त्या ठिकाणी आम्हाला मिळालं.
सेकंड आहे अल्दो सॅडी हॅज पास हर टेस्ट शी नेव्हर ड्राईव्ज. जरी सॅडीने त्या ठिकाणी ती टेस्ट पास केली, ती परीक्षा तिने पास केली, शी नेव्हर ड्राईव्ज, तरी ती गाडी चालवत नाही. द क्लॉज विथ अल्दो कॅन ऑल्सो कम आफ्टर द मेन क्लॉज. तर हा जो अल्दो आहे तो काही वेळेला मेन क्लॉज नंतर सुद्धा येऊ शकतो. फॉर एक्झाम्पल वी फाउंड अ व्हॅकंट टेबल अल्दो द कॅफे वॉज क्राउडेड. म्हणजे या ठिकाणी अल्दो जो आहे तो सुरुवातीला आला आहे, पण काही वेळेला मेन क्लॉजच्या नंतर पण त्या ठिकाणी अल्दो जो आहे जर तर या अर्थाने तो येऊ शकतो. दो आय लाईक द पुलओव्हर आय डिडंट बाय इट. दो आय लाईक द पुलओव्हर, जरी मला पुलओव्हर आवडतं तरी आय डिड नॉट बाय इट, ते मी विकत घेऊ शकत नाही. दो इट वॉज पोरिंग कॅट्स अँड डॉग्स ही सेट आउट फॉर इज जर्नी. पॉरिंग कॅट्स अँड डॉग्सचा अर्थ होतो जोराचा पाऊस येणे, त्याला म्हणतात पॉरिंग कॅट्स अँड डॉग. जरीही त्या ठिकाणी पाऊस पडत होता तरी ही सेट आउट फॉर इज जर्नी, तरी तो आपल्या प्रवासासाठी निघाला. वी कॅन यूज दो ॲट द एंड ऑफ द सेंटेन्स. काही वेळेला दोचा वापर जो आहे तो सेंटेन्सच्या नंतर पण करता येऊ शकतो. फॉर एक्झाम्पल आय लाईक द पुलओव्हर आय डिड नॉट बाय इट दो. म्हणजे हेच वाक्य दो जो आहे तो बॅक साईडला आलेला आहे, जरी या अर्थाने. इथे पण तोच अर्थ आहे अल्दो. वी कॅन यूज इवन इनफ इन द सेम वे. जॉन लाईक क्वाईट फ्रेश even though we can use even though in the same way. John looked quite fresh even though he had just recovered from jaundice. जॉन अतिशय सुंदर दिसतो आहे जरी even though we had just recovered from jaundice, जरी त्याला नुकतीच काळजी झाली होती पण तरी सुद्धा तो अतिशय फ्रेश दिसतो आहे. even though can be used in the beginning of the sentence also. तर even though जे आहे ते वाक्याच्या सुरुवातीला पण त्या ठिकाणी बऱ्याच वेळा वापरता येतो. even though I hate गोपाल आय शॅल ट्राय टू बी नाईस विथ हिम. जरी मी गोपाळचा द्वेष करतो तरीसुद्धा मी त्याच्याशी अतिशय चांगला वागेल. इव्हन दो इज स्ट्रॉंगर अँड मोर इम्पॅथिक दॅन अल्दो. तर इव्हन दो हे जे आहे ते अल्दोपेक्षा जास्त बळकट आहे, जास्त स्ट्रॉंग आहे, जास्त त्याला एक प्रकारची क्षमता आहे, जास्त तीव्रता आहे या अर्थाने. वी कॅन जॉईन टू क्लॉजेस विथ बट. आपण बटच्या माध्यमातून दोन क्लॉज म्हणजे दोन वाक्यांश जोडू शकतो. फॉर एक्झाम्पल we wanted to go abroad but our passports were not ready. We use these words although, though, even though, but to show the contrast between two clauses or two sentences. दोन वाक्यातले कॉन्ट्रास्ट, दोन वाक्यातले विरोध जे आहे ते जोडण्यासाठी पण त्या ठिकाणी अल्दो, दो, इवन दो, बट हे जे आहे ते वापरले जातात. अल्दो, दो, इवन दो अँड बट कॅन बी यूज ॲज कंजंक्शन्स टू इंट्रोड्यूस आफ्टर दो, आफ्टर थॉट्स, कॉन्ट्रास्ट्स और रिस्ट्रिक्शन्स अँड कंडिशन्स. तर त्याचा अर्थ होतो आफ्टर थॉट्स म्हणजे नंतरचे विचार, विरोध किंवा मर्यादा किंवा काही अटी ज्या आहेत त्यासाठी पण त्याचा वापर होतो. फाइंड आउट द सेंटेन्सेस फ्रॉम द लेसन इन विच एनी ऑफ दीज वर्ड्स आर यूज. तर असे काही आपल्याला वाक्य शोधायचे आहेत की ज्या ठिकाणी असे शब्द जे आहेत ते वापरले गेलेले आहेत. डिस्कस इन पेअर द पर्पज दे सर्व. तर ते काय त्यांनी उद्देश सर्व केलेला आहे. तर इथे एक वाक्य आलेलं आहे. अल्दो 18 ग्रेनेडियर्स हेल्ड द टॉप नाऊ लिंकिंग अप विथ देम वॉज नॉट सो इझी. दो अल्दो आर सबऑर्डिनेटिंग कंजंक्शन विच इज यूज टू इंट्रोड्यूस द सबऑर्डिनेट क्लॉज अँड नीड्स अ मेन क्लॉज टू मेक इट कम्प्लीट. तर या ठिकाणी असं अल्दोचं वाक्य त्या पाठ्यांशात आलेलं आहे. पुढे आपण बघूया. सिंग अँड रिसाईट अ फेमस फोक सॉंग्स गिवन बिलो. खाली एक गाणं आलेलं आहे. हे गाणं आपल्याला त्या ठिकाणी गायचं आहे आणि मोठ्याने बोलायचं आहे. देर इज अ माउंटन फार अवे अँड ऑन द माउंटन स्टँड्स अ ट्री अँड ऑन द ट्री देर इज अ ब्रँच अँड ऑन द ब्रँच देर इज अ नेस्ट अँड इन द नेस्ट देर इज अन एग अँड इन द एग देर इज अ बर्ड. वन डे द बर्ड विल फ्लाय, वन डे वी विल बी फ्री. Discuss with your partner, discuss with your teacher and classmates regarding the changes seen in the underlined words. Find the reasons behind the changes. तर त्या ठिकाणी a mountain, the mountain, a tree, the tree, a branch, the branch, a nest, the nest, an egg, the egg, a bird, the bird असे काही वापरलेले आहेत. Put a and or the at the proper places. Put across where no article is applicable. ह्या ठिकाणी जे आहे ना मित्रांनो, हे सगळे आहेत उदाहरणं. ए, द आणि ॲन याला म्हणता आर्टिकल. याला आपण म्हणतो उपपदं जे आहेत ते ए अँड द हे उपपदं आहेत.
ए आणि ॲन जे आहेत ते इंडेफिनाईट आर्टिकल त्याला म्हणतात, अनिश्चित उपपद. आणि द जे आहे त्याला म्हणतात निश्चित उपपद. अशा प्रकारे ए आणि ॲन अनिश्चित उपपद आहे आणि द जे आहे ते निश्चित उपपद आहे. तर आपल्याला इथे त्याने सांगितलं आहे की आपल्याला ए आणि ए ॲन द जे आहे. आता ॲन केव्हा वापरतात? ज्या वेळेला स्वरांचा उच्चार असेल, ए ए आय ओ यू हे स्वर उच्चार असतील. व्हेन देर इज द व्हॉवेल साऊंड ॲट द बिगिनिंग ऑफ द वर्ड, ॲट दॅट टाईम वी यूज ॲन एग, ॲन एलिफंट, ॲन इंक हे आपण वापरतो. तर ज्या ठिकाणी आपल्याला स्वरांचा उच्चार असेल त्या ठिकाणी ॲन आपण तो वापरत असतो. हे फार कॉमन आहे, ते आपण बऱ्याच वेळा घेतलेलं आहे. तर पुढे आपण जाऊया. काय वापरायचं? ए ॲन आणि द यापैकी कुठलं वापरायचं ते आपण बघूया. रवी वॉक अप टू डॅश प्रिन्सिपल्स कॅबिन. रवी वॉक अप टू द प्रिन्सिपल्स कॅबिन, ह्या ठिकाणी द वापरायचं आहे. द प्रिन्सिपल्स कॅबिन. अहमद लिव्ज इन डॅश स्मॉल टाउन. अहमद लिव्ज इन अ स्मॉल टाउन. इन अ ह्या ठिकाणी स्मॉलच्या आधी ए अ स्मॉल टाउन. कॅन आय यूज युअर डॅश सेलफोन. कॅन आय यूज, इथे कोणतंही आर्टिकल नाही, नो आर्टिकल. कॅन आय यूज युअर सेलफोन. हू इज डॅश वुमन इन आवर ऑफिस. हू इज द वुमन इन आवर ऑफिस. द वापरला आहे ह्या ठिकाणी. आय नीड डॅश इंग्लिश मराठी डिक्शनरी. आय नीड ॲन इंग्लिश मराठी डिक्शनरी. ॲन इंग्लिश. ॲन जो आहे तो इथे या ठिकाणी इंग्लिशचा उच्चार जो आहे तो इथे व्हॉवेल साऊंड म्हणून आलेला आहे, म्हणून आय नीड ॲन इंग्लिश मराठी डिक्शनरी. तर या पद्धतीने ए अँड दचा वापर जो आहे तो केला गेलेला आहे. इमॅजिन दॅट यू आर वन ऑफ द सोल्जर्स फ्रॉम 18 ग्रेनेडियर्स ऑन द मिशन टायगर हिल. नॅरेट युअर एक्सपिरियन्स ऑफ द वॉर टू युअर फ्रेंड. कल्पना करा की तुम्ही त्या 18 ग्रेनेडियर्स या फलटणीमधला एक सैनिक आहात. तर तुमचा अनुभव नेमका काय होता ह्या मोहिमेच्या दरम्यान, त्याचं वर्णन तुम्हाला करायचं आहे तुमच्या शब्दामध्ये. वुड यू लाईक टू जॉईन इंडियन आर्मी, नेव्ही, एअरफोर्स? इफ नॉट, सजेस्ट अदर वेज इन विच यू कुड सर्व युअर नेशन. जर तुम्हाला भारतीय सैन्यामध्ये किंवा नेव्हीमध्ये किंवा एअरफोर्समध्ये जायचं आहे का? जर जायचं नसेल तर तुम्ही कोणत्या पद्धतीने आपल्या देशाची सेवा करू शकता ते सांगा. त्यानंतर रिपोर्ट रायटिंग त्या ठिकाणी दिलेलं आहे. रिपोर्ट रायटिंग करताना त्या ठिकाणी ॲनालिसिस ऑफ फॅक्ट करायचं, कसा रिपोर्ट करायला पाहिजे तर त्याचं त्यांनी एक वेब डायग्रॅम दिलेली आहे. स्टडी द वेब डायग्रॅम अँड राईट द कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ रिपोर्ट रायटिंग. तर पर्पज ऑफ रिपोर्ट रायटिंग टू प्रोव्हाइड अनबायस इन्फॉर्मेशन बेस्ड ऑन रिॲलिटी. तर कुठलीही माहिती जी आहे तिला अनबायस करायचं नाही, आपल्या पद्धतीने तिला तोडायचं नाही. तर कुठलाही पूर्वग्रह हेतू न ठेवता त्या ठिकाणी जे वास्तव आहे ते त्या ठिकाणी मांडायचं असतं. टू गिव्ह ॲनालिसिस ऑफ द फॅक्ट, जी वस्तुस्थिती आहे ती त्या ठिकाणी मांडायची असते. टू मेक रिकमेंडेशन्स इफ एनी अँड इफ एक्सपेक्टेड, शक्य असेल तर त्या ठिकाणी काही शिफारशी जी आहे त्या आपण करायच्या असतात बिझनेस रिपोर्ट्समध्ये. टाईप्स ऑफ रिपोर्ट, रिपोर्टचे टाईप्स आहेत. बिझनेस रिपोर्ट आहे, फॅक्च्युअल रिपोर्ट आहे. तर फॉर्मॅट ऑफ अ रिपोर्ट, तर रिपोर्टचा फॉर्मॅट कसा तयार करतात तर त्या ठिकाणी हेडलाईन असते, नेम ऑफ द रिपोर्टर, डेट लाईन, ओपनिंग पॅरेग्राफ, डिटेल पॅरेग्राफ्स, कन्क्लुजन, सजेशन्स इफ एनी. रिपोर्ट शुड बी रिटन इन द बॉक्स. तर इथे त्या ठिकाणी रिपोर्ट कसा पाहिजे तर तो बी ब्रीफ, संक्षिप्त पाहिजे. रिपोर्ट कसा पाहिजे, कुठला वृत्तांत कसा पाहिजे तर तो फॅक्च्युअल पाहिजे, वस्तुस्थितीला धरून पाहिजे. रिपोर्टमध्ये भूतकाळाचा पास्ट टेन्सचा वापर पाहिजे. रिपोर्टमध्ये इनडायरेक्ट स्पीच जे आहे ते त्या ठिकाणी आलं पाहिजे. रिपोर्टमध्ये ॲनालिसिस ऑफ फॅक्ट, वस्तुस्थितीचं वर्णन आलं पाहिजे. अनबायस्ड इन्फॉर्मेशन, कुठल्या प्रकारचं पूर्वग्रह दूषित वृत्ती न ठेवता ती माहिती आपण मांडली पाहिजे. आणि पॅसिव्ह व्हॉईस म्हणजे त्या ठिकाणी आपला कर्मणी प्रयोगाचा वापर पण त्या ठिकाणी करायला पाहिजे. तर रिपोर्ट कसा असावा तर त्याच्यात हेडलाईन पहिल्यांदा जी मुख्य मथळा आहे तो पाहिजे. नेम ऑफ द रिपोर्टर, रिपोर्टर कोण आहे, कोण रिपोर्ट तयार करतो त्याचं नाव त्या ठिकाणी येतं. डेटलाईन येते, कोणत्या दिवशी आपण तो दिलेला आहे, कोणती जागा त्या ठिकाणी आहे. ओपनिंग पॅरेग्राफ जो आहे, सुरुवातीचा परिच्छेद त्या ठिकाणी असतो. नंतर आहे डिटेल पॅरेग्राफ जे आहेत, कशा पद्धतीने आपण ते मांडत आहोत त्याचं डिटेलिंग जे आहे ते त्या ठिकाणी येतं. कन्क्लुजन जे आहे, सजेशन्स इफ एनी, काही निष्कर्ष असतील ते त्या ठिकाणी येतात. रिपोर्ट शुड बी रिटन इन द बॉक्स, आणि बॉक्समध्ये तो रिपोर्ट आपल्याला लिहायचा असतो. त्यानंतर यू आर शरद माथुर, द जनरल सेक्रेटरी ऑफ द स्पोर्ट्स क्लब ऑफ युअर कॉलेज.
राईट अ ब्रीफ रिपोर्ट ऑफ द ॲन्युअल स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज फॉर द कॉलेज मॅगझिन. तर तुम्ही तुमच्या स्पोर्ट क्लबचे जनरल सेक्रेटरी आहात, तुम्हाला तुमच्या ॲन्युअल स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीजचा एक रिपोर्ट कॉलेज मॅगझिनसाठी बनवायचा आहे. युअर स्कूल ऑर्गनाइज वन महोत्सव डे रिसेंटली, राईट इन अबाउट 100 to 150 वर्ड्स अ रिपोर्ट टू बी पब्लिश इन द स्कूल मॅगझिन. तर वनमहोत्सव आपण त्या ठिकाणी तो दिवस साजरा केलेला आहे तुमच्या शाळेने, तर त्याबद्दलचा एक रिपोर्ट तुम्हाला कॉलेज मॅगझिनसाठी तयार करायचा आहे. यू आर द सेक्रेटरी ऑफ द NSS युनिट ऑफ युअर कॉलेज, राईट अ ब्रीफ रिपोर्ट ऑफ द ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज बाय युअर युनिट. तुम्ही तुमच्या NSSच्या माध्यमातून एक ब्लड डोनेशन कॅम्प त्या ठिकाणी ठेवलेला होता, तर त्याविषयीचा एक रिपोर्ट आपल्याला बनवायचा आहे. या ठिकाणी एक स्पेसिमेन रिपोर्ट जो आहे तो एक नमुना म्हणून त्या ठिकाणी त्यांनी एक आपल्याला रिपोर्ट कसा असायला पाहिजे ते दिलेलं आहे बघा. या ठिकाणी कल्चरल फेस्ट 2014, तर 2014मध्ये एक सांस्कृतिक कार्यक्रम त्या ठिकाणी घेतला गेला, त्याबद्दलचं त्या ठिकाणी वर्णन आहे. तेजल पाटील, स्टुडंट रिपोर्टर. 24 डिसेंबर 2040 अ फॅब्युलस अँड मेमोरेबल कल्चरल फेस्ट वॉज ऑर्गनाइज बाय आदर्श कॉलेज. तर कोरेगावच्या आदर्श कॉलेजने एक चांगला असा अतिशय भव्यदिव्य आणि एक अविस्मरणीय असा कल्चरल फेस्ट जो आहे तो ठेवला होता डिस्ट्रिक्ट अकोला ऑन 24 डिसेंबर 2014. त्या दिवशी तो रिपोर्ट ठेवण्यात आला होता. द मेगा इव्हेंट ऑफ द आदर्श उत्सव वॉज हेल्ड ऑन द कॉलेज प्रिमायसिस. त्या ठिकाणी हा जो मोठा महोत्सव होता तो कॉलेज प्रिमायसिसमध्येच त्या ठिकाणी ठेवण्यात आला होता. द इंडोर इव्हेंट्स इन द ऑडिटोरियम अँड आउटडोर इव्हेंट्स इन द कॉलेज प्लेग्राऊंड. तर जे इंडोर इव्हेंट्स होते ते ऑडिटोरियममध्ये होते, त्या प्रेक्षागृहामध्ये होते, आणि आउटडोअर जे होते, जे बाहेरचे काही कार्यक्रम होते ते कॉलेज प्लेग्राऊंडवर त्या ठिकाणी ठेवले गेले होते. द ग्रँड शो कमिन्स बाय द अरायवल ऑफ द पार्टिसिपेंट टीम्स फ्रॉम मेनी कॉलेजेस इन द विसिनिटी. तर एक मोठा असा कार्यक्रम त्या ठिकाणी भरवण्यात आला होता की त्या ठिकाणी जे पार्टिसिपेंट टीम होत्या त्या जवळच्या कॉलेजच्या मधल्या होत्या. डॉक्टर PS शिंदे, द प्रिन्सिपल ऑफ द आदर्श कॉलेज, इनॅग्युरेटेड द फेस्टिवल इव्हेंट्स बाय लाइटिंग द लॅम्प. त्या ठिकाणी आमचे जे प्रिन्सिपल होते आदर्श कॉलेजचे, त्यांनी दीपप्रज्वलन करून त्या ठिकाणी आपल्या ह्या कार्यक्रमाचं उद्घाटन जे आहे ते केलं. स्टुडंट पार्टिसिपेटेड एन्थुजियास्टिकली इन डिफरंट कॉम्पिटिशन सच ॲज मेलोडी मेकर्स. तर विद्यार्थ्यांनी अनेक कार्यक्रमांमध्ये अतिशय सुंदर पद्धतीने भाग घेतला. त्याच्यामध्ये काही मेलोडी मेकर्स होते, सिंगिंग कॉम्पिटिशन होतं, डान्सिंग बेल्स होते, मिमिक्री होती, मोनो ॲक्टिंग होती, स्किट्स होते, खाना खजाना त्या ठिकाणी कुकिंगमधला होता, मेहंदी होती, नेल आर्ट, हेअर ड्रेसिंग, टी शर्ट पेंटिंग, पोस्टर मेकिंग, रांगोळी अँड अदर इव्हेंट, अशा अनेक इव्हेंट्स त्या ठिकाणी ह्या कल्चरल सांस्कृतिक कार्यक्रमामध्ये होत्या. द ग्रँड फिनाले ऑफ आदर्शोत्सव वॉज ग्रेस बाय द डिग्निफाईड प्रेझेन्स ऑफ द वेल नोन फिल्म डायरेक्टर श्री प्रणव पालवे. तर त्या ठिकाणी शेवटचा जो कार्यक्रम आहे तो त्या ठिकाणी जे मुख्य पाहुणे होते प्रणव पालवे फिल्म डायरेक्टर यांच्या हस्ते त्या ठिकाणी करण्यात आलं. ही एन्थ्राल द ऑडियन्स बाय हिज इन्स्पिरेशनल स्पीच डिस्क्रायबिंग हिज कॉलेज डेज. तर त्यांनी संपूर्ण ऑडियन्सला आपल्या कॉलेज दिवसांबद्दल सांगितलं आणि छान पद्धतीने तो कार्यक्रम त्यांनी पूर्ण केला. द इव्हेंट वॉज कन्क्लुडेड बाय अ सिन्सिअर वोट ऑफ थँक्स एक्सप्रेस बाय डॉक्टर छाया मल्होत्रा. त्या ठिकाणी ह्या घटनेचा शेवट जो आहे तो छाया मल्होत्रा यांनी केला. द प्रोफेसर इन्चार्ज ऑफ आदर्श उत्सव, तर त्या इन्चार्ज होत्या आणि त्यांनी त्या कार्यक्रमाचा शेवटी आभार प्रदर्शन पूर्ण केलं. अशा पद्धतीने एक रिपोर्टिंग जे आहे ते इथे दिलेलं आहे. तर या पद्धतीने आपण हा कार्यक्रम जो आहे तो कसा घेतलेला आहे त्याबद्दल लिहिलेला आहे. तर इथे आपण थांबूया.